न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। पगारच दिला नाही तर कसं वाटतं? हायकोर्टानं जिल्हा परिषद सीईओंचे वेतन रोखले। स्पष्ट आदेश देऊनही काही शिक्षकांचं वेतन देण्यात आलं नाही असं निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयानं सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेतन 1 महिना न देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले। वेतन न मिळाल्यावर काय वाटतं हे सीईओलाही समजू द्या असं न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विनी भोबे यांच्या खंडपीठानं म्हटलंय। 8 महिने काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांचे थकीत वेतन देण्याचा आदेश नोव्हेंबर 2024 मध्ये देऊनही त्यांना सीईओनं वेतन दिलं नाही। ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास येताच न्यायालयानं सीईओंचेही वेतन रोखण्याचे आदेश सरकारला देत पुढील सुनावणी 5 मार्च रोजी ठेवली। याचिकाकर्ते शिक्षकांनी 8 महिन्यापेक्षा जास्त काळ शिक्षक म्हणून काम केलं होतं। वेतन मिळावं यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता, परंतु तरीही वेतन न मिळाल्यानं अखेर या शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती। आमच्या आदेशाचं पालन न केल्यानं सोलापूर जिल्हा परिषद सीईओंचेही वेतन रोखण्यात यावे। जोपर्यंत याचिकावर शिक्षकांचं वेतन होत नाही तोपर्यंत सीईओंचंही वेतन रोखावं असं सुनावणी वेळी उच्च न्यायालयानं संतप्त भूमिकेत म्हटलंय। त्या शिक्षकांच्या शालार्थ आयडी नव्हत्या, त्यामुळे त्यांना पगार देता आला नाही। त्यासाठी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मागवलं होतं। ही बाब समजल्यानंतर त्या शिक्षकांची प्राधान्यानं शालार्थ आयडी काढून पगार त्यांच्या खात्यावर जमा केलाय असं देखील कुलदीप जंगम सीईओ जिल्हा परिषद सोलापूर यांनी प्रतिक्रिया दिल्या। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।